भारतातील इंधन क्षेत्रामध्ये एक मोठी क्रांती घडण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून एक बातमी देशभर चर्चेचा विषय बनली आहे। ती म्हणजे भारतामध्ये अधिकृतपणे E85 फ्यूल लॉन्च करण्यात आले आहे। केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांनी या नवीन इंधनाला भविष्यातील पर्याय म्हणून पुढे आणण्यास सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे हे इंधन सध्याच्या पेट्रोलपेक्षा जवळपास 20 रुपये प्रति लिटर स्वस्त असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे अनेक वाहनधारकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे। नेमके हे E85 फ्यूल काय आहे, ते कसे बनते, कोणत्या वाहनांमध्ये वापरता येते, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींना हा खरोखरच पर्याय ठरू शकतो का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकार यामागे इतक्या मोठ्या प्रमाणात का गुंतवणूक करत आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र। सर्वप्रथम आपण या निर्णयामागील पार्श्वभूमी समजून घेऊया। भारत हा जगातील सर्वात मोठा कच्चा तेल आयातदार देशांपैकी एक आहे। आपल्या देशातील पेट्रोल आणि डिझेलची मोठी गरज परदेशातून आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर अवलंबून आहे। मध्य पूर्वेतील देशांमध्ये कोणताही तणाव निर्माण झाला किंवा जागतिक बाजारपेठेत तेलांच्या किमती वाढल्या की त्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होतो। गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वेळा अशा परिस्थिती निर्माण झाल्या आणि देशातील इंधन दरांमध्ये मोठी वाढ झाली। त्यामुळे सरकार अनेक वर्षापासून पर्यायी इंधनाच्या शोधात आहे। याच पार्श्वभूमीवर इथेनॉल मिश्रित इंधनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला। भारतामध्ये सुरुवातीला E10 म्हणजे 10% इथेनॉल आणि 90% पेट्रोल असलेले इंधन उपलब्ध होते। त्यानंतर E20 इंधन आणण्यात आले। आता त्यापुढील मोठे पाऊल म्हणजे E85 फ्यूलची सुरुवात करण्यात आली आहे। E85 म्हणजे असे इंधन ज्यामध्ये तब्बल 85% इथेनॉल आणि फक्त 15% पेट्रोल असते। त्यामुळे पेट्रोलचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होतो। दिल्लीतील पुसा रोडवरील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या E85 इंधन स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले। या इंधनाची किंमत दिल्लीमध्ये 82.12 रुपये प्रति लिटर ठेवण्यात आली आहे। सध्याच्या E20 पेट्रोलच्या तुलनेत हे जवळपास 20 रुपये स्वस्त आहे। सरकारच्या मते हा दर जाणीवपूर्वक कमी ठेवण्यात आला आहे, जेणेकरून ग्राहकांना नवीन इंधन स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। आता प्रश्न असा निर्माण होतो की इथेनॉल म्हणजे नेमकं काय? इथेनॉल हा एक प्रकारचा अल्कोहोल आहे। तो प्रामुख्याने ऊस, मका, तांदूळ आणि इतर कृषी उत्पादनापासून तयार केला जातो। भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये ऊस आणि मका मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे इथेनॉल निर्मितीची मोठी संधी आहे। यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजारपेठ उपलब्ध होते। साखर कारखाने आणि इथेनॉल उत्पादन प्रकल्पांना देखील मोठी चालना मिळते। त्यामुळे हा निर्णय केवळ इंधन क्षेत्रापुरता मर्यादित नसून कृषी अर्थव्यवस्थेशी देखील जोडलेला आहे। सरकारच्या आकडेवारीनुसार भारतातील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 2014 मध्ये अवघे 1.5% होते। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ते वाढून 20% पर्यंत पोहोचले आहे। आता 2030 पर्यंत आणखी जास्त प्रमाणात इथेनॉल वापरण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। यामुळे देशाचे परकीय चलन वाचणार आहे आणि आयात होणाऱ्या तेलावरील अवलंबित्व कमी होणार आहे। मात्र E85 फ्यूल बाबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे। हे इंधन प्रत्येक वाहनामध्ये वापरता येत नाही। अनेक वाहन चालकांना वाटत असेल की उद्यापासून आपण पेट्रोलऐवजी E85 भरू शकतो, पण तसे नाही। E85 फक्त फेल फ्यूल वाहनांसाठी तयार करण्यात आले आहे। फ्लेक्स फ्यूल वाहनांमध्ये विशेष प्रकारचे इंजिन, इंधन वाहिन्या आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम असते। ही प्रणाली इंधनातील इथेनॉलचे प्रमाण ओळखून इंजिनचे कार्य समायोजित करते। त्यामुळे साधारण पेट्रोल वाहनामध्ये E85 वापरणे धोकादायक ठरू शकते। सरकार आणि वाहन उत्पादक कंपन्या आता फ्लेक्स फ्यूल वाहनांना प्रोत्साहन देत आहेत। अलीकडे काही दुचाकी आणि 4 चाकी फ्लेक्स फ्यूल मॉडेल सादर करण्यात आली आहेत। भविष्यात अशा वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। E85 चे फायदे पाहिले तर सर्वप्रथम कमी किंमत हा मोठा फायदा आहे। पेट्रोलपेक्षा स्वस्त असल्यामुळे वाहन चालकांच्या इंधन खर्चामध्ये बचत होऊ शकते। दुसरा फायदा म्हणजे पर्यावरण संरक्षण। इथेनॉल हे जैव इंधन असल्यामुळे त्याच्या ज्वलनातून निर्माण होणारे कार्बन उत्सर्जन तुलनेने कमी असते। त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी E85 उपयुक्त ठरू शकते। तिसरा फायदा म्हणजे देशाची ऊर्जा सुरक्षितता। पेट्रोलियम आयात कमी झाला, जागतिक संकटांचा परिणाम भारतावर कमी होईल। परंतु प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू देखील असते।
काही तज्ज्ञांच्या मते इथेनॉलमध्ये पेट्रोलच्या तुलनेत ऊर्जा कमी असते, म्हणजेच E85 वापरल्यास वाहनाचे मायलेज काही प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे प्रति लिटर दर कमी असला तरी प्रत्यक्ष खर्च किती कमी होईल हे वाहनाच्या प्रकारावर अवलंबून असेल. काही वाहन तज्ज्ञ आणि वाहनधारकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय E85 फक्त फ्लेक्स फ्यूल वाहनांसाठीच उपलब्ध असल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्याचा वापर मर्यादित राहण्याची शक्यता आहे. सध्या देशातील बहुसंख्य वाहने E85 सुसंगत नाहीत, त्यामुळे प्रथम वाहन उद्योगाला मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स फ्यूल तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल. त्यानंतरच E85 चा व्यापक वापर शक्य होईल. सरकारने मात्र यासाठी मोठी योजना आखली आहे. सुरुवातीला दिल्ली, NCR, मुंबई, पुणे आणि नागपूर या प्रमुख कॉरिडॉरमध्ये 50 ते 100 E85 स्टेशन उभारण्याची योजना आहे. त्यानंतर 2026 अखेरपर्यंत 500 स्टेशन आणि 2027 अखेरपर्यंत सुमारे 5000 E85 स्टेशन सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. म्हणजे सरकार या प्रकल्पाला अत्यंत गंभीरतेने पुढे नेत आहे. आजचा हा निर्णय केवळ नवीन इंधन लॉन्च करण्यापुरता मर्यादित नाही. हा भारताच्या ऊर्जा धोरणामध्ये होणाऱ्या मोठ्या बदलाचा प्रारंभ मानला जात आहे. पेट्रोल आणि डिझेलवर आधारित अर्थव्यवस्थेतून जैव इंधन आधारित पर्यायांकडे वाटचाल सुरू झाली आहे. पुढील काही वर्षांमध्ये फ्लेक्स फ्यूल वाहने, इथेनॉल आणि उत्पादन आणि E85 स्टेशन यांचे जाळे कितपत वाढते यावर या योजनेचे यश अवलंबून असेल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.